नमस्कार मंडळी, सिद्धीज युनिवर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत गव्हाची गोड शंकरपाळी. यासाठी पहिले गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. 6 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं होतं गाईज मी. त्यानंतर 1 वाटी तूप, 1 वाटी दूध आणि 1 वाटी साखर. गाईज इथे मी तूप वितळून मग त्याचे प्रमाण घेतलेले आहे. मी सगळ्यात आधी गॅस चालू करून एका पातेल्यामध्ये दूध टाकायचं आहे. त्यानंतर 1 वाटी साखर टाकायची आहे आणि पूर्ण मिश्रण साखर वितळेपर्यंत ढवळत राहायचं आहे. दुधाला उकळी येऊ द्यायची नाही आहे. साखर वितळल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर 1 वाटी तूप घालायचं आहे आणि पूर्णपणे मिश्रण एकत्रित होईपर्यंत ढवळत राहायचं आहे. थोडासा टाईम लागतो गाईज याला. गाईज यामध्ये छोटा पाव चमचा वेलची पावडर आणि चिमूटभर मीठ टाकायचं आहे. यामुळे शंकरपाळी खूप छान होतात. सॉरी गाईज, पीठ भिजवतानाची क्लिप्स माझ्याकडनं मिस झाली आहे. थोडंसं कडकच पीठ भिजवायचं आहे, खूप जास्त सैल भिजवायचं नाही आहे गाईज. त्यानंतर लगेचच शंकरपाळी करायला घ्यायची आहे. पीठ बिलकुल राहू द्यायचं नाही आहे. आपल्याला 1 सेंटीमीटरपर्यंत जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे. साईडला जे कडा फाटलेला आहे ते सगळं काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला हव्या त्या आकारामध्ये शंकरपाळी छानपैकी कापून घ्यायची आहे. त्यानंतर गाईज एक छोटंसं शंकरपाळा टाकून बघायचं तेल व्यवस्थित तापलेलं आहे की नाही. गाईज एकदम कमी गॅसवरती शंकरपाळी आपल्याला छानपैकी मस्त तळून घ्यायची आहे. एक 3 ते 4 मिनिटपर्यंत आपल्याला टाईम लागतो शंकरपाळी छानपैकी तळायला. शंकरपाळी तेलामध्ये टाकल्यानंतर छोट्याशा चम्मचने हळूहळू ती हलवत राहावी, जेणेकरून ती फुटणार देखील नाही आणि छान तळायला मदत होते. बघू शकता गाईज तुम्ही इथे किती छान कलर आलेला आहे आणि आपली शंकरपाळी तळून रेडी आहे. बघू शकता तुम्ही किती छान लेयर्स पडलेले आहे. एकदम खुसखुशीत आणि खूप छान पद्धतीने तयार होता ही शंकरपाळी. खूप जास्त गोड देखील नसता आणि खूप फिक्की देखील नसता, एकदम मीडियम असता. आणि याकडे बघून कोणी म्हणणारही नाही की ही गव्हाची शंकरपाळी आहे. खायला देखील एकदम पौष्टिक, चवदार आणि खुसखुशीत झालेली आहे शंकरपाळी. असेच मिनी व्लॉग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली. थँक्यू.